मंडळी, आजच्या कार्यक्रमात आपण ऐकणार आहोत बदलत्या हवामानात उपयुक्त कृषी तंत्रज्ञान. डॉक्टर विजय सीडाम, विषय तज्ज्ञ, कृषी विज्ञान केंद्र सिंदेवाही यांचं भाषण. बदलत्या हवामानात उपयुक्त कृषी तंत्रज्ञान ही पद्धत आजच्या युगात फार उपयुक्त आहे. हवामान बदलाचे निरनिराळे अनिष्ट परिणाम शेतकऱ्यांना सहन करावे लागत आहे. कधी अति पाऊस तर पावसाचा तुटवडा असे अनुभव ठाई ठाई येत आहेत. कुठली चिन्हे नसताना थोड्या वेळात ढग जमा होऊन जोराचा पाऊस पडतो आणि पावसाचे हे पाणी जमिनीत न मुरता शेताबाहेर वाहून जाते. तर कधी शेतात पीक उभे असताना पावसाचे दीर्घ 4 ते 5 आठवडे खंड पडतो. कधी अतिवृष्टी होऊन पिकांच्या वाढीवर अनिष्ट परिणाम होतो आणि अनेकदा पावसाळा लवकर संपल्याने पीक पक्व होण्याआधीच जमिनीतील ओलावा संपतो. याचा परिणाम उत्पादनाची प्रत खालावण्यात, उत्पादनात घट होण्यात होतो. काढणीच्या वेळी धो पाऊस पडून हाती आलेल्या पिकाची नासाडी होते. हवामानात होणारे बदल थांबविणे शेतकऱ्यांच्या हाती नाही मित्रांनो, परंतु बदलत्या परिस्थितीत नाविन्यपूर्ण तंत्रज्ञानाचा अवलंब करून काही अंशी तो बदल त्या हवामानामुळे होणारे नुकसान निश्चित टाळू शकतो. असे एक तंत्रज्ञान म्हणजे बीबीएफ प्लांटर किंवा रुंद वरंबा सरी टोकन यंत्र होय. या यंत्राची रचना व कार्य चांगल्या प्रकारे आपण अनुभवू शकतो शेतामध्ये. हे टोकन यंत्र नेहमीच्या टोकन यंत्राप्रमाणे आहे, फक्त दोन्ही बाजूस त्याला रिझर बसवलेले असतात. त्यामुळे दोन्ही बाजूला सरी तयार होऊन मध्ये गादीवापा तयार होतो. दोन्ही रिझरच्या मध्ये 3 ते 5 फण असतात. पेरावयाच्या पिकाच्या गरजेनुसार फणातील अंतर कमी अधिक करता येते. तसेच याची संख्या देखील कमी अधिक करता येते. फणावर बियाणे आणि खतांचे बॉक्स असतात. प्रत्येक फणासाठी बियाणे आणि खतांचे वेगळे कप्पे असतात. पिकानुसार ओढीतील 2 रोपातील किंवा अंतर हवे याप्रमाणे बियाणे बॉक्समधील चकत्या बदलता येतात. प्रत्येक फणासाठी वेगळा बॉक्स असल्यामुळे या टोकन यंत्राने सर्व फणातून एकच पीक पेरता येतो. तसेच प्रत्येक फणातून वेगळे पिकेही पेरणे शक्य होतात. शिवाय पिकानुसार रासायनिक खतांची मात्राही बदलता येते. रुंद वरंबा सरी टोकन यंत्राने मुख्य पिकामध्ये आंतरपीक पेरणे सहज शक्य होते. उदाहरणार्थ म्हणजे सोयाबीन अधिक तूर या आंतरपीक पद्धतीचा अवलंब करायचा असल्यास रुंद वरंबा सरी यंत्रास 45 सेंटीमीटर अंतरावर 3 फण ठेवावेत. मधल्या फणाच्या बॉक्समध्ये तुरीचे बियाणे आणि खत भरावे आणि 2 रोपामध्ये 20 सेंटीमीटर अंतर राहील अशी चकती बसवावी. कडेच्या दोन्ही फणांच्या बॉक्समध्ये 5 सेंटीमीटर चकती बसवावी, म्हणजे सोयाबीनच्या ओढीतील रोपात 5 सेंटीमीटर अंतर राहील. पेरताना ट्रॅक्टरच्या चाकाप्रमाणे रिझरच्या सहाय्याने सऱ्या पडतील आणि मध्ये तयार झालेल्या गादीवाफ्यावर मध्यभागी तूर आणि सऱ्यांच्या बाजूला सोयाबीन पेरले जाईल. यामुळे सोयाबीनच्या 2 ओढीनंतर तुरीची 1 ओढ याप्रमाणे पेरणी होईल. सोयाबीनचे 2 ओढीतील सरी काढली जाईल. यामुळे सोयाबीनच्या जोड ओढीत 25 सेंटीमीटर आणि जोड ओढीत 90 सेंटीमीटर अंतर राहील. तर तुरीच्या 2 ओढीत 135 सेंटीमीटर अंतर राहील आणि दोन्ही पिकापासून भरपूर उत्पादन मिळते. शक्य असेल तिथे सोयाबीनच्या काढणीनंतर सऱ्यामध्ये तूर पिकाला 1 किंवा 2 संरक्षित पाड्याही देता येतील. 2 ओढीतील आणि रोपातील अंतर कमी अधिक करण्याची सोय असल्याने अशा प्रकारे तूर, ज्वारी, खरीप ज्वारी अधिक तूर, संकरित कापूस अधिक सोयाबीन, सुधारित कापूस अधिक मूग उडीद अशा विविध आंतरपीक पद्धतीचा अवलंब करणे शक्य असतो. रुंद वरंबा सरी तंत्रज्ञानाचे फायदे. यामध्ये गादीवाफा तयार होत असल्याने बियाणाची उगवण आणि पिकांची वाढ चांगली होते. मूलस्थानी जलसंधारण प्रत्येक 3 ते 5 ओळीनंतर सरी निघत असल्याने कमी कालावधीत जोरात आलेल्या पावसाने पाणी शेताबाहेर वाहून न जाता सरी आणि शेतात थांबून जमिनीत मुरते. जमिनीची धूप होत नाही
अवर्षण प्रवण भागात म्हणजे पावसाचा खंड पडला तरी सरीत मुरलेल्या पावसाच्या अतिरिक्त पाण्यामुळे जमिनीतील ओल अधिक काळ टिकून राहिल्याने पिकाचे नुकसान कमी होते. हमखास पावसाच्या प्रदेशात बऱ्याचदा शेतात पीक उभे असताना अतिवृष्टी होऊन पिकात पाणी साचते. त्यामुळे जमिनीतील माती, पाणी व हवा यांचे संतुलन बिघडून पिकांची वाढ थांबते. पिके पिवळी पडतात. तूर, मूग, उडीद, सोयाबीन, भुईमूग यासारखे पिके उबडतात व मोठे नुकसान होते. रुंद वरंबा सरी पद्धतीमुळे पावसाचे अतिरिक्त पाणी सरीत साचते. पिकांची मुळे वरंब्यात असल्याने शेतात साचलेल्या पाण्याची ती बुडत नाहीत. यामुळे पिकाचे होणारे नुकसान टाळते. गरज भासल्यास सरीतील पाणी शेताबाहेर काढणेही शक्य होते. रुंद वरंब्यात हवा खेळती राहिल्याने जमीन भुसभुशीत राहून उपयुक्त जीवाणूची वाढ होते. विशेष द्विदल पिकांच्या मुळावरील रायझोबियम जीवाणूच्या ग्रंथीचा आकार आणि संख्या वाढून हवेतील नत्राच्या मोठ्या प्रमाणात स्थिरीकरण होऊन द्विदल पिकाच्या उत्पादनात वाढ होते. शिवाय जमिनीची सुपीकता वाढल्याने द्विदल पिकावर आंतरपीक पद्धतीत घेतलेल्या कापूस, ज्वारी पिकाची उत्पादकता वाढते. तसेच पुढील हंगामात घेण्यात येणाऱ्या पिकांची नत्र खताची गरज मोठ्या प्रमाणात भागवली जाते. रुंद वरंबा सरी टोकन यंत्राने पेरणी केल्याने बियाणात बचत होते. तसेच रासायनिक खतांचा उत्पादनासाठी अधिक कार्यक्षमतेने उपयोग केला जाऊ शकतो. रुंद सरी टोकन यंत्रामुळे तयार होणाऱ्या सरीतून पिकाला संरक्षित पाणी देणे सहज शक्य होते. यामुळे पाणी शेतात सर्वत्र न पसरता फक्त सरीतून दिले जात असल्याने उपलब्ध पाण्याचा कार्यक्षम वापर होऊन कमी पाण्यात अधिक क्षेत्र भिजवता येते. रुंद वरंबा सरी टोकन यंत्र हे तंत्रज्ञान कोरडवाहू नव्हे तर बागायत शेतीसाठी अतिशय उपयुक्त आहे. मित्रांनो, महाराष्ट्रातील सर्व शेतकऱ्यांना या तंत्रज्ञानाचा अवलंब करता यावा यासाठी महाराष्ट्र शासनाच्या कृषी विभागाने कोरडवाहू शेती अभियानांतर्गत महाराष्ट्र कृषी औद्योगिक महामंडळाद्वारे अनुदानावर रुंद वरंबा सरी टोकन यंत्र उपलब्ध करून देण्याचा निर्णय घेतलेला आहे. हे यंत्र बैलचलित तसेच ट्रॅक्टर चलित असे दोन्ही प्रकारात उपलब्ध आहे. ज्या शेतकऱ्यांकडे किंवा शेतकरी गटाकडे स्वतःचे ट्रॅक्टर आहेत त्यांनी जरूर रुंद वरंबा सरी टोकन यंत्र अनुदानावर खरेदी करावे. हे तंत्र भाडेतत्वावर गावातील इतर शेतकऱ्यांना उपलब्ध करून द्यावे. या अवजारातील अनुदान खर्च अल्पभूधारक तसेच मोठ्या शेतकऱ्यांना देखील उपलब्ध आहे. खरंच मित्रांनो, बदलत्या हवामानामध्ये हे तंत्रज्ञान फार उपयुक्त आहे. तरी सरी बीबीएफ पद्धतीनेच जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी लागवड करावी. धन्यवाद. तर मंडळी, आत्ताच आपण कार्यक्रमात कृषी विज्ञान केंद्र सिंदेवाही येथील विषय तज्ञ डॉक्टर विजय सीडाम यांनी दिलेलं बदलत्या हवामानात उपयुक्त कृषी तंत्रज्ञान याविषयीचं भाषण ऐकलं.